नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सर्व शाळांसाठी एस-एन-एस स्पर्श प्रणाली याचाच अर्थ आपल्याला जे सर्व शिक्षा अभियानांतर्गत विविध अनुदान मिळतात, दुरुस्ती अनुदान असू दे किंवा इतर कोणतेही अनुदान असू दे, जे काही अनुदानं आपल्याला मिळतात, गणवेश अनुदान किंवा ह्या ज्या सगळ्या अनुदानाची जी बिलं बनवायची आहेत, ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं एस-एन-एस स्पर्श प्रणालीद्वारे आपल्याला करायची आहेत आणि ती अप्रूव्ह आपल्या अध्यक्षाने करायची आहेत. यासाठी आपल्या सगळ्यांना एक होल्डिंग अकाउंट अर्थात करंट अकाउंट काढायला सांगितलं होतं. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ते तुम्ही काढलं असेल. आता या करंट अकाउंटच्या सहाय्यानं आपल्याला एस-एन-एस स्पर्श प्रणालीवर आता या करंट अकाउंटच्या सहाय्यानं आपल्याला एस-एन-एस स्पर्श प्रणालीवर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि दोन रोल आपल्याकडे असणार आहेत, एक चेकर आणि एक मेकर. मेकर म्हणजेच मुख्याध्यापक असणार आहेत आणि चेकर हे आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असणार आहेत. मेकर अर्थात मुख्याध्यापक बिल बनवतील. ऑनलाईन ज्या व्यापाऱ्याला आपल्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचं बिल बनवतील आणि ते बिल चेकर अर्थात अध्यक्ष ते अप्रूव्ह करतील आणि यानंतर व्यापाऱ्याला ऑनलाईन पद्धतीनं PFMS प्रणालीद्वारे डायरेक्ट रक्कम शासनाद्वारे हस्तांतरित केली जाणार आहे. हे सगळं काम आतापर्यंत तालुका स्तरावर चाललं होतं, पण आता मुख्याध्यापक स्तरावर आलेलं आहे. प्रत्येक मुख्याध्यापकाला आता ऑनलाईन पद्धतीनं बिलं बनवून अध्यक्षांची अप्रूव्ह घेऊन त्या व्यापाऱ्याला पैसे पाठवता येणार आहेत किंवा हे काम आता आपल्याला करावं लागणार आहे. आता याच्यासाठीची जी सुरुवातीची जी प्रोसिजर आहे ते म्हणजे आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन करणं आणि चेकर आणि मेकरचा पासवर्ड तयार करणं आणि त्यानंतर चेकरने अर्थात अध्यक्षांची ई हस्ताक्षर अप्रुव्हल करणं इत्यादी ई हस्ताक्षर तालुक्याकडून आपल्याला अप्रूव्ह करून घेणं या गोष्टी आपल्याला आता करायला पाहिजे. सुरुवातीला आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज तेच पाहणार आहोत, जे आपल्याला चेकर आणि मेकरचा पासवर्ड कसा बदलायचा किंवा तो तयार कसा करायचा, त्यानंतर अध्यक्षाचं ई हस्ताक्षर अप्रूव्ह करण्यासाठी तो फॉरवर्ड कसा करायचा आणि इतरही ज्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमधून आज पाहायला मिळतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गोष्टी इथून पुढे पाहणार आहोत. म्हणजेच बिल बनवणं असेल, आपलं होल्डिंग अकाउंट जे असेल एस-एन-एस स्पर्श प्रणालीमध्ये ऍड कसं करायचं, व्हेंडर म्हणजे व्यापारी कसा ऍड करायचा, त्याचं बिल कसं बनवायचं, ते सबमिट कसं करायचं, अप्रूव्ह कसं करायचं, या सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्या समोर आपल्या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे. तुमच्या पुढे जर ही माहिती आपल्याला जी घेऊन आणि ही माहिती तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं पाहायची असेल तर तुम्हाला सर्वात पहिलं चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन सुद्धा ऑन करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला या संबंधीचे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. तर मित्रांनो, आज पहिल्या भागाची आपण सुरुवात करूया. आपण आपल्या मेकर आणि चेकरचा पासवर्ड कसं बदलायचे आणि अध्यक्षाचं ई हस्ताक्षर कसं अप्रूव्ह करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. त्यासाठी आपल्याला आपल्या क्रोम ब्राउझरवर मध्ये जायचं आहे आणि तिथे आपल्याला फक्त एस-एन-एस स्पर्श असं जरी टाकलं तरी सुद्धा आपल्याला जी काही वेबसाईट आहे ती या ठिकाणी भेटणार आहे. तिची जी वेबसाईट आहे ती snap.mahakosh.gov.in अशी आहे. याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंकला क्लिक करून आपण हे जे एस-एन-एस स्पर्शचं जे डॅशबोर्ड आहे या ठिकाणी आपण येणार आहोत. आता इथे आल्यानंतर आपल्याला जर डायरेक्ट वेबसाईट येत नसेल तर आपल्याला सर्वात पहिलं याचे जे पॉपअप आहेत ते अलो करून घ्यावे लागणार आहेत. त्याशिवाय तुमचं बिल तयार करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. समजा इथे तुम्हाला पॉपअप विंडो आलीच नाही तर अडचण नाही, परंतु जर समजा एखाद्याला अशी पॉपअप विंडो आली तर काय करायचं आहे बघा. आता वेबसाईट उघडल्यानंतर आपल्याला जो ऍड्रेस बार आहे या ऍड्रेस बारला इथे कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर उजव्या बाजूला जे 3 डॉट्स आहेत या 3 डॉट्सवर आपल्याला जायचं आहे. इथे आल्यानंतर सर्वात शेवटी इथे सेटिंग या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला हे जो प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर
आपल्याला सर्वात थोडंसं खाली आल्यानंतर साईट सेटिंग्स आहेत, या साईट सेटिंग्सवर जायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला हे जो पॉपअप्स अँड रिडायरेक्ट्स या टॅबला क्लिक करायचं आहे आणि इथे या ऍड बटनाला क्लिक करायचं आहे आणि आपण जे लिंक कॉपी केली तिला इथे कंट्रोल व्ही किंवा पेस्ट करायचं आहे आणि याला ऍड करून घ्यायचं आहे, जेणेकरून भविष्यात तुम्हाला हे पॉपअप विंडो साठी तुमचं जे बिल बनवताना कोणतीही अडचण तुमची येणार नाही. आता पॉपअप आपले सेट झालेले आहेत, म्हणजे आपल्याला भविष्यात त्याची कोणतीही अडचण येणार नाही. आता आपण मुख्य SNAP च्या डॅशबोर्डवर आलेला आहोत, याला आपण क्लोज करतोय. आता इथे आल्यानंतर मित्रांनो आपल्याला या लॉग इन या बटनाला क्लिक करायचं आहे. आता लॉग इन करत असताना तुमच्याकडे युजर आयडी असला पाहिजे आणि हा युजर आयडी हा नेमका काय आहे, हा एक युनिक आयडी आहे जो तालुक्याने तुमच्यासाठी तयार केलेला आहे. प्रत्येक तालुक्यावर हा युजर आयडी तयार केलेला आहे जो त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचा आहे किंवा प्रशासन तुम्हाला ते पुरवणार आहेत आणि त्यासाठी पासवर्ड जो काय असणार आहे तो डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे. तो तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये मी देखील डिफॉल्ट पासवर्ड सांगणार आहे. पहिल्यांदा सगळ्यांनी जो पासवर्ड दिला आहे तो त्याला जो डिफॉल्ट पासवर्ड आपण म्हणतो. आता मी इथं एक तुम्हाला लॉग इन करून दाखवतो उदाहरणार्थ, आणि लॉग इन केल्यानंतर त्याचा पासवर्ड कसा चेंज करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय. काही गोष्टी मी प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून इथे हाईड करणार आहे. आता जो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे तो इथे आपण टाकून घ्यायचा आहे. इथे जो डिफॉल्ट पासवर्ड जो दिलेला आहे तो final@123 असा हा पासवर्ड असणार आहे. हा सर्वांसाठी एक डिफॉल्ट पासवर्ड असणार आहे. त्यानंतर इथे काही मूलभूत क्रिया दिल्या जातील. या मूलभूत क्रियाचं आन्सर म्हणजेच त्याला आपण कॅप्चा म्हणतो, हा कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीनं एक पेज ओपन होईल. आता लॉग इन झाल्याबरोबर इथं तुम्हाला पासवर्ड बदलायच्या विंडो आलेल्या दिसतील. आता हे पासवर्ड कोणाकोणाचे बदलायचे आहेत हे बघा. पहिलं जे आहे चेंज सेल्फ पासवर्ड, या ठिकाणी हा जो चेंज सेल्फ पासवर्ड आहे आणि दुसरा आहे चेंज असिस्टंट पासवर्ड. आता सेल्फ म्हणजे कोणाचा, तर आपण जे लॉग इन केलेलं आहे ते अध्यक्षाचं लॉग इन आपण केलेलं आहे. हे कशावरून, तर इथं वरच्या बाजूला आपण पाहू शकता की इथे जो फायनल ज्याची ऑथॉरिटी आहे म्हणजेच हे अध्यक्षाचं अकाउंट आहे. याचाच अर्थ अध्यक्षाचं हे अकाउंट आहे आणि अध्यक्षाच्या अकाउंटमध्ये जाऊनच आपल्याला हा पासवर्ड चेंज करायचा आहे आणि इथे दोघांचेही पासवर्ड आपल्याला चेंज करायचे आहे. इथं पहिल्यांदा हा अध्यक्षाचा पासवर्ड आपल्याला जो सेल्फ आहे तो अध्यक्षाचा पासवर्ड आपल्याला बदलायचा आहे आणि दुसरा जो पासवर्ड आहे तो मुख्याध्यापक यांचा बदलायचा आहे. दोघांचेही पासवर्ड आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. आता इथे पासवर्ड जो टाकताना हे दोन्ही पासवर्ड वेगवेगळे असायला हवेत. इथला जो पासवर्ड टाकतोय तो पासवर्ड आणि इथला जो पासवर्ड आहे म्हणजे जो सेल्फ पासवर्ड आहे, चेकरचा पासवर्ड वेगळा असणार आहे आणि मेकरचा पासवर्ड देखील वेगळा असणार आहे. हे दोन्ही बाबी आपण या ठिकाणी समजून घ्या आणि ते पासवर्ड तुम्ही कुठेतरी लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लॉग इन करताना अडचण येणार नाही. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनाला क्लिक करायचं आहे. सबमिटला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कोणताही एरर आलेला नाही. जे आपण गोष्टी इथे टाकलेल्या आहेत ते ऑटोमॅटिक इथे आता ब्लँक झालेला आहे, म्हणजेच आपल्याला कोणताही एरर आलेला नाही. आपले पासवर्ड या ठिकाणी रिसेट झालेले आहे असे समजायचं आहे. आता आपल्याला ह्या माणसाच्या चित्रावर जाऊन या ठिकाणावरून लॉग आउट करून घ्यायचं आहे आणि आता मित्रांनो पुन्हा आता आपल्याला पासवर्ड बदललेला आहे. आता या बदललेल्या पासवर्डनं आपण पुन्हा लॉग इन करून बदललेल्या पासवर्डनं आपण या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता की लॉग इन आपलं या ठिकाणी झालेलं आहे आणि आपल्या समोर जो डॅशबोर्ड आलेला आहे हे बघा. आपण या ठिकाणी हे जे लॉग इन आहे हे फायनल म्हणजे इथं लक्षात येत आहे तुमच्या की हे जे ई हस्ताक्षर आपल्याला याचं भरायचं आहे आणि जे अप्रुव्हल साठी पाठवायचं आहे. तर ते कसं, तर इथे डाव्या बाजूला जो मेनू आहे या मेनूमध्ये हा जो 2 नंबरला ई हस्ताक्षरचा जो पर्याय आहे याला आपल्याला क्लिक करायचा आहे आणि इथे बघा AAD असं 3 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, ज्यामध्ये एजन्सी डिक्लेरेशन, अप्रूव्ह डिक्लेरेशन आणि डिटॅच एजन्सी असे 3 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्यातला एजन्सी डिक्लेरेशन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर ई हस्ताक्षराचं डिक्लेरेशन येईल. यामध्ये
आपल्याला हा जो पहिला चौकोन आहे सिलेक्ट SLS कोड, याच्यामध्ये हा जो कोड आहे हा ऑलरेडी सेट आहे, तो एकच आहे, याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉई, आता जे आपले अध्यक्ष असतात ते शक्यतो गव्हर्नमेंट एम्प्लॉई नसतात, त्यामुळे या ठिकाणी नो करायचं आहे. सेवर्थ आयडी ऑटोमॅटिक आपला हाईड होऊन जाईल. आता इथे अतिशय महत्वाची जी बाब आहे ती म्हणजे इथे नेम ॲज पर आधार, आपल्याला जे अध्यक्षांचं नाव या ठिकाणी जो टाकायचं आहे तो नाव आपल्याला त्या अध्यक्षांचं आधार कार्ड समोर ठेवूनच टाकायचं आहे. त्यांचं फोटो मागून घ्या किंवा त्याची आधारची झेरॉक्स त्यांच्याकडनं मागून घ्या आणि त्याच्यावर जसं नाव आहे अगदी तसंच्या तसं नाव आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये आपण अजिबात कोणत्याही प्रकारचं डोकं लावायचं नाही. वेलांटी पहिली आहे, वेलांटी दुसरी आहे, मग डबल ई येतो, मग आय येतो, अशा पद्धतीचं कोणतंही डोकं आपण इथं लावायचं नाही. जसं आधार कार्ड वरलं नाव आहे तसंच आपण या ठिकाणी टाकायचं आहे. हे मुद्दाम सांगण्याचं कारण असं आहे की जर आपल्याकडनं हे नाव जर चुकलं तर आपलं ई हस्ताक्षराला एरर येईल, आपलं हस्ताक्षर अपलोड होणार नाही, त्याचं ई सायनिंग होणार नाही. त्यामुळे आपल्याला जसंच्या तसं नाव, जसं आधारवर आहे तसं सेम टू सेम नाव आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आधारशी संलग्न असणारा मोबाईल नंबरच आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. जर आपण इतर मोबाईल नंबर टाकला तर त्यावर OTP येणार नाही. आधारशी लिंकिंग असणाराच मोबाईल नंबर आपल्याला त्यावर टाकायचा आहे. जर दुसरा मोबाईल नंबर टाकला तर OTP येणार नाही, ही गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्यायची आहे. त्यानंतर डेझिग्नेशन मध्ये आपल्याला इथे SMC चेअरमन किंवा अध्यक्ष असं नाव आपल्याला या ठिकाणी डेझिग्नेशन मध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा शाळेचा जो पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाका. ऑफिस ऍड्रेस मध्ये तुम्हाला तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि यानंतर डिक्लेअर एजन्सी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर एजन्सी डिक्लेरेशन हॅज बीन डन सक्सेसफुली पेंडिंग फॉर अप्रुव्हल बाय DDO यांच्याकडे आता अप्रुव्हल साठी जाईल. आता या खाली थोडस स्क्रोल केल्यानंतर इथे एक पट्टी आलेली दिसते, ज्यामध्ये आपण जी एंट्री केली ती एंट्री आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल आणि सर्वात शेवटी व्ह्यू PDF टू ई साइन असं दिसेल आणि या PDF वर आपल्याला क्लिक करायचं आहे. PDF वर क्लिक केल्यानंतर परत एकदा एक ई हस्ताक्षराची विंडो आपल्यासमोर ओपन होईल. आता इथं काय करायचं आहे बघा, इथे आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि इथे प्रोसीड टू ई साइन असं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यासमोर एक OTP आणि आय हॅव रीड अँड ऍक्सेप्ट या दोन पॉपअपला किंवा या दोन विंडोला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे काही डिक्लेरेशन दिलेले आहेत, हे वाचून घ्यायचे आहेत. इथे देखील डिक्लेरेशन आहे, हे देखील आपल्याला पाहायला भेटतील. आता या OTP आणि आय हॅव रीड द ऍक्सेप्ट याला क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोसीड टू ई साइन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे काही अध्यक्षांचं आधार कार्ड टाकण्याची जी विंडो आहे ती आपल्याला या ठिकाणी ओपन होईल. आता हा आधार नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गेट OTP यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आलेला OTP आपल्याला मित्रांनो 1 मिनिटाच्या आतच टाकायचा आहे, त्यामुळे काळजीपूर्वक तो तपासून टाकायचा आहे आणि ते 2च अटेम्प्ट आपल्याकडे असतात, त्यामुळे ते OTP टाकून आपण सबमिट. त्यानंतर आपल्याला असं ई साइन सक्सेसफुल असा मेसेज येईल. जर आपल्याला इथे जर कुठला व्हाईट लेबलचा एरर आला तर आपल्याला आपल्या जो ब्राउझर आहे तो एक तर ब्राउझर बदलून म्हणजे तिथलं लॉग आउट करा आणि ब्राउझर बदलून नवीन ब्राउझरमध्ये हे करा किंवा ज्या ब्राउझरमध्ये आपण काम करताय ते ब्राउझरची हिस्ट्री क्लिअर करा आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हे ई सायनिंग सक्सेसफुल होईल. त्यानंतर आपल्याला हे जे डाउनलोड साइन PDF आहे या डाउनलोड साइन PDF ला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते PDF आपणासमोर अशा पद्धतीनं दिसेल. याला आपण डाउनलोड करून घेणार आहोत किंवा याची प्रिंट आपल्याला काढायची आहे आणि ती आपल्या कार्यालयाला आपल्याला द्यायची आहे पुढील अप्रुव्हलसाठी. आणि हे करत असताना आपल्याला या ठिकाणी हे जे सिग्नेचर व्हेरीफाईड आहे इथे या सिग्नेचरला देखील आपल्याला व्हॅलिडेट करून घ्यायचं आहे. आता ह्या आपण जे Adobe PDF रीडर मध्ये आपण हे ओपन केल्यानंतर आपल्याला ही सिग्नेचर सुद्धा व्हॅलिड करायची आहे. त्यासाठी आपण राईट क्लिक करतोय आणि व्हॅलिडेट सिग्नेचर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे जे सिग्नेचर व्हॅलिड आहे हे आपल्याला अशा पद्धतीनं व्हॅलिड झालेलं दिसेल. बऱ्याचदा काय होतंय की आपण समजा इथे जे डाउनलोड केलेलं आहे त्याला ओपन केल्यानंतर
तरी देखील काहींच्या शेअर केल्यानंतर ते जे PDF आहे त्याची जी ई साईन आहे ती व्हेरिफाय झालेली दिसत नाही. त्यामुळे कधी-कधी ही अडचण येते. तर आपण त्याला सेव्ह सुद्धा कसं करायचं हे आपण पाहूयात. बघा, आता पुन्हा एकदा इथं आता माझ्या जे Chrome ब्राउझर आहे याची ऑलरेडी मी सेटिंग करून ठेवलेली आहे. आता आपण जेव्हा ही जे कागदपत्र आहेत ते तालुका लेव्हलवर देऊ, तेव्हा तिथं तुम्हाला जे तालुक्यावर जे काम करणारे आहेत, ते सगळी माहिती एकदा चेक करतील आणि याला अप्रूव्हल देतील आणि त्यानंतर अध्यक्षांची जी साईन आहे ती कंप्लीट झालं आहे, असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर जे पुढं बिलं वगैरे जे आपल्याला शाळेची बनवायची आहेत, तर हे शाळेचं काम आपल्याला सर्वात पहिल्यांदा करून घ्यायचं आहे. पासवर्ड बदलणं, ई-हस्ताक्षर अपलोड करून अप्रूव्ह करून घेणं आणि यानंतरची जी सगळी कामं आहेत, ही आपण वेळोवेळी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण सांगणारच आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.